ये वीडियो होने वाला है हिस्टोरिक। कॉमेडी। इकडे तुम्ही बघू शकता आम्हाला जंगलामध्ये एक प्राणी गावलेला आहे। माझी चेष्टा करतोय म्हणजे हॉरर। तूने मुझे क्यों जगाया? एडवेंचरस। यहाँ पर आप देख सकते हैं कि यहाँ पर एक झाड गिर चुका है। आपण आता थोडं पुढे आलो आणि आमचं मोय मोय झाले आणि हे तुम्ही बघू शकता पार्थ भैया गोरपडे और बहुत सी मजेदार चीजें। होम कुठं गेला एक ना हे गावा गावलाय गावा आलाय गावा एंड बेयर ग्रिल्स जैसा खतरा। डे 1 आम्ही बेस विलेजला निघालेलो होतो आणि आमची गाडी मधीच गरम झाली। मग आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि थोडी मस्ती केली। इकडे तुम्ही बघू शकता आम्हाला जंगलामध्ये एक प्राणी गावलेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही इथून जात होतो या रस्त्यामधून आणि आम्हाला दोन प्राणी आढळले आहेत। हे संध्याकाळच्याच वेळी आपल्याला दिसू शकतात। त्यांची ब्रीड आम्ही सांगू शकत नाही, नवीनच आहेत। दोन आपण बघू शकता खेळत आलेले आहेत। या ब्रीडला चष्मा पण असतो बघू शकता तुम्ही। कपडे घालून कसे काय येतात मला हे कळना। इसके आगे का आपको सुना नहीं सकता, नहीं तो कॉपीराइट आ जाएगा। थोड़ा आगे बढ़ो। कैसा लगा मेरा मजाक? फिर उसके बाद हम पहुंचे बेस विलेज, जो बहुत ही खूबसूरत जगह थी और कोयना नदी का अद्भुत दृश्य वहां से दिख रहा था। और यहाँ पर हमारे दोस्तों ने कुछ तस्वीरें ली और वहाँ सबसे पहले हमने चाय पी और बाद में खाना खाने के बाद हम गए थोड़ी देर टहलने। और यहाँ पर हमारे टेंट लगे थे। फिर हमने किया थोड़ा डांस।
मुझे क्यों तोड़ा? और इस डांस के बाद हमने गाया गाना। हाँ हो बुजुर्गों ने फरमाया कि आप अपने पैरों के ऊपर खड़े हो के दिखलाओ जमाने के सुरताल के साथ चलते चले जाओ, फिर हर तराना तुम्हारा फसाना तुम्हारा है। क्या बात है सुमेश? अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल, दबा लेगा दांतों तले उंगलियां ये जहां देख कर अपनी चाल। धन्यवाद। वाह। पानी सा माँ पानी रे 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 गा रे गा रे गा रे गा सा पा पदनी सा। आप अंदर से कुछ और बाहर से कुछ और नजर आते हो, शक्ल सूरत से चोर नजर आते हो। उम्र गुजरी है सारी चोरी में, सारे सुख चैन बंद जुर्म की तिजोरी में। अजी आपका तो लगता है बस यही सपना, राम राम जपना पराया माल अपना। आपका तो लगता है बस यही सपना, राम राम जपना पराया माल अपना। प्यासे दिलों की जरूरत हो तुम, दिल चीर के दिखला दूं मैं, दिल में यही सूरत हंसी। क्या आपको लगता नहीं हम हैं मिले पहले कहीं लिंगाना पर? क्या नाम है, क्या उम्र है, क्या जात है, क्या भेद है? अजी छोड़िए इन बातों को, इनसे हमें क्या काम है? अजी सुनिए तो, हम आप मिले तो फिर हो शुरू अफसाने लैला मजनू के पग घुंघरू बांध मेरा नाची थी हाँ, के पग घुंघरू बांध मीरा नाची थी। ठीक है, धन्यवाद। मस्त सर, एकदम मस्त महफिल रंगवली तुम्ही। बुझी हुई आग को तुमने फिर से जला मार के जला दिया। जाना नहीं रे जा। वाह छोरे वाह, बहुत भारी। बंद करो। और इसके बाद हमको बहुत डर लगने वाला है, क्योंकि आगे के क्लिप्स में आपको बहुत हॉरर वीडियोस दिखने वाली है। इसलिए सावधान रहिए, सतर्क रहिए और वीडियो आखिरी तक देखते रहिए। और अभी जो बच्चा बैठने वाला है उसकी शामत आने वाली है। क्या करूं? 1 2 3 4 5। तू तो गया बेटे। आपण या नाही तुमने मुझे क्यों जगाया? काय केलं? संकल्प तू काय केलंय? मम्मीला संकल्प नाही माहित. डोळ्यात झालंय। हे काय झालं? ए पोरा, हिंदी मराठी कसं होत आहे? काय
तुझ्याकडे तुला झोपली ना नाही सिरियसली काय केलंय का त्या अशा का रागाने बघता तुझ्याकडे बस की तू काय केलं नाही रे मी तिथे बसलेला बसू तिथं बसले बसू की त्याला तुमचा प्लॅन आलाय का नाही काय केलं तू तुम्ही असं काय होतं त्यांना असं का होते मग काय होतं काय ना काय होतंय का तुम्हाला मॅडम मॅडम तू बस की तिथं मॅडम काय होतंय का मुझे क्यों जगाया अरे काय केलं अहो मी काय करणार तिथं बसलोय अरे मराठीमध्ये बोलू से नाही जमीन केली के सो रही थी निवांत बसले तिचे पप्पा चेष्टा नाही करत समोर घ्या तुझ्यामुळे लवकर या चेष्टा नाही करायची माझ्यावर शांत बसा तुम्ही घ्या ना लीड अरे हनुमान चालीसा लोक पूजा अरे बाबा ती पण अग्राणी पण कोण म्हणतं रे खरं जायला लाव मग ओम्याला जायला ओम इथे ओम झालो आम्ही कशाला बोलतोय सिरियस आहे बाबा सिरियस मला इथं धडधड होत चेष्टा करते नाही करत ए 400 मीटर कोण मारणार आहे 400 मीटर कोण मारणार आहे का रे 400 मीटर मारणार का येणार का 400 मीटर वाव, हे मला विचारतात म्हणजे ह्यांना खरं वाटतंय. कसं एक्सपिरियन्स ओम हार्ट बीट फास्ट
ओम फर्स्ट बीट शो युअर ब्लड बीपीएम शो ब्लड प्रेशर कैसा लगा मेरा मजाक? तुला बोलावलं नसताना टेंट मध्ये झाले असते मग प्लॅन बी सुजल प्लॅन बी टेंट मध्ये गावला नाही. और ये दूसरा शिकार. और उसके बाद हम डराने वाले थे आधाटे सर को. हसू नका हसणार इकडे सुमेश तू इकडे तू बेस्ट बनव इकडे तू. ओ हिंदी नका हिंदी बोल नाही येत मराठी लँग्वेज नाही मग इकडची कोकणी मार कोकणी इकडे बाकी इकडे आपण त्या कोपऱ्यात जाऊन थांबू. नाही असं लांब थांब इथून थांब. खाली जाऊ देऊया पैसे शेगडी करायले लांब और अब शुरू होता है डर. तू काय व्हिडिओ काढून कळेल. नको व्हिडिओ नको डाऊट स्नॅप टाकणार नको ना लांबून व्हिडिओ काढ झूम कर सर मत ना माझ्या मागणं पण माझं पण काय हा सोड. हे माझ्या माग त्यांना आवाजच त्यांचा बदलला. काय ती बया आपण रडत होतो एकदम असं बघून माहिती का संकल्प आपण एकदम रडायला लागलाय काही. सोड सोड मला सोड सोड ती बाई हाय तिथं. सोड 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 म्हटलं ना सोड म्हटले ना.
काय झालंय बघा तरी मला भाई वो बंदा हंस रहा है. तुम्हाला कोण दिसतंय का? कोण आहे? कोण दिसतंय का? कोणी आहे का इथं? कोणी दिसतंय का तुम्हाला इथं? संकल्प सर धरा की सर. पण ते हे नाही होते ना. माग सरकार आहे. त्यांना कोण दिसतंय का ते तरी बघा. सरांपाशी व्हिडिओ काढायला. सरांपाशी व्हिडिओ काढायला. गेलो होतो आपण तिकडे गेले होते का? तिकडे गेले होते का? हा ते गेले होते ते मगाशी. सरांचाच ते व्हिडिओ काढायला. नाही मी होते ते म्हटलं फक्त आले म्हटलं 2 मिनिटं फोटो काढून आले म्हटलं. माझं किट घे बरं एकदा ते मला ते त्याला ते काही उपचार मला सर्व कुठलं किट पाहिजे? तो अंगार काढा होत्या माझ्या बॅग अंगार काढावर द्यावर तो अंगार द्यावर काढा तो अंगार काढावर आपण नाही का देवाचा अंगार बॅग मध्ये बघ ते लाईट लावते पण घाबरू नका रे पोरं थांबा रे याचे वरचे कपडे बघ इथं बॅटरी जर यांच्यावर बॅटरी जर यांच्यावर सर धरा की. नाही तुम्ही पण धरा. अचानक कसं काय झालं? अहो ते मागाशी संकल्पाला पण त्यांनी तसं ढकलून दिलं साहेब. ताई शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. जॅकी काय झालं रे? शांत शांत काय झालं?
काही चांगला का म्हणजे ए तुम्हाला काय झालं मध्येच ओरडायला पार्ट मध्ये सरांकडे बघा ना अरे पण यांना काय झालं प्लॅन मध्ये भाग नव्हता माझा पाय अडकला मला हसणंच कंट्रोल माझा पाय अडकल्यामुळे मी पडलो तर माझा काय करायचं कुठे गेले का असं पडलं तसं ते सांग अडकला माझा पाय मला हसणंच कंट्रोल झालं नाही सगळं सिरियसनेसच गेलं सगळेजण हसायला लागले मला पण गेला ते पण लय सिरियस झाले मला म्हणते आणि पडल्यामुळे मला हसायला येत होतं म्हणून मी अजून मागे जाऊन लपून हसत होतो म्हटलं इथं हसून घेऊ हसून झालं शांत झालो मग तिकडे आलो लय भारी पडली मी प्रयत्न करत होते दुसरं कोणी असतं का नाही पळून गेला असता अब शुरू होता है डे 2। जब हम चाय नाश्ता कर रहे थे और उसके बाद मैंने ब्लॉग स्टार्ट किया और हम बोट में गए। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण निघालेलो आहे वासोटा किल्ल्यावर आणि तुम्ही इकडे पाहू शकता सगळे लोक रेडी झाले आहेत आणि ह्या ट्रिपवरून सगळे माझे मित्र आले आहेत। ब्लॉगर रेडी आहेत। हॅलो सुमेश काय बोल की काय अरे बोल की गोइंग टू द वासोटा A few moments later. और यही वो घर है जिसने हमारे लिए सब ऑर्गेनाइज किया था। तर काल आपण या ठिकाणी जेवण केलं होतं आणि आज सकाळी नाश्ता आणि चहा पिऊन आम्ही आता निघालेलो आहोत आणि पुढं तुम्हाला मी आता टेंट दाखवणार आहे जिथं आम्ही रात्र झोपलो आणि कॅम्प फायर सुद्धा केली होती आणि तुम्ही पाहू शकता हे टेंट होते सगळे। इथं आज रात्री आम्ही झोपलो आणि इथं कॅम्प फायर वगैरे केलं होतं, डान्स वगैरे केलं, स्पीकर लावलं आणि आता पुढचा प्रवास आम्ही बोटीनं करणार आहे आणि मग जाणार आहे। चालू कर। हां, तुम्ही इथं बघू शकता आम्ही आलेलो आहे अशा किनारी नदी, बाजूला नदी दिसत आहे आणि बाजूला आम्ही टेंट आहे। या टेंटमध्ये आम्ही राहतो। काल रात्र काढली आहे 4 टेंटमध्ये। एका टेंटमध्ये 3 जण बसतात। सुमेशला सेपरेट टेंट दिलेलं आहे। सुमेशने नवीन त्याचं पोर्टेबल टेंट आणलेले हे नाही तिथं आम्ही शेकोटी केलेली, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला भेटेल लगेचच। चला उतोले आंटी मेकअप लावून ह्यांचाच व्हिडिओ तुम्हाला दिसणार यूट्यूबवरती। नक्की बघा, सस्पेन्स। हे ऍक्टर आहेत। आता आपण बोटमध्ये निघालेलो आहे आणि इथून खाली उतरून तिथे आमची बोट लागलेली आहे। आता आपण या ठिकाणी पाहू शकतो बोट थांबलेली आहे आणि सगळे बोटमध्ये बसत आहे। म्हणजे आपण येताना दिसेल। हा आमचा मित्र शिरीकडे आला आहे। इकडे येतो। अरे बसायचं बोटमध्ये। तर आपण बघू शकता इथं आपण बोटीच्या जवळ आलेलो आहे। आम्ही बोटीने प्रवास करून तिकडे जाणार आहे। बरोबर 20 मिनिटाचा प्रवास आहे। 20 मिनिटाच्या प्रवासाने आपण त्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार। चला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भो
भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. फिर हमारी बोट दूसरे किनारे पर पहुंचती है. यहाँ से लेकर अमेरिका के पूर्वी किनारे तक खुला समंदर है. 4800 किलोमीटर की दूरी और मैं वहीं जा रहा हूँ. जब कैप्टन मुझे इशारा देगा तो मैं बोट से उतर जाऊंगा और फिर किसी भटके हुए नाविक की तरह किनारे तक पहुँचने की कोशिश करूंगा. आता आमची बोट पोचलेली आहे आणि सगळे आता उतरत आहे. सुमेश मागे जायला लागली, मागे जायला. स्पाइडरमैन तूने चुराया मेरे दिल का चैन. हेलो, बस बस मैं हूँ अमित. हेलो गाइस, मैं हूँ अमित. और ये बोट जा रही है आगे और हम पहुंच गए. माझी बॅग पडणार आहे. देखो काय सर अच्छा चिकनात पाहिजे नाही बघितलं. असा एकदम रोमांचक प्रकाराने आपला बोटीचा प्रवास संपलेला आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता वेलकम गाइस, मैं आ चुका हूँ सुपरमैन. ये क्या होता है? दिस इज डिफरेंट कंटेंट. चालू कर. चल. हेलो. हे पहा, हे सगळे आता किल्ल्याकडे चाललेले आहेत आणि घनदाट जंगल इकडे. तिथे सूर्याची किरण ही जमिनीवरती पोहोचत नाही, एवढे मोठे झाडे आहेत आपण बघू शकता. त्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. बाजूला नदी, पलीकडे जंगल, मधून रस्त्यामधून आपण चालत आहे. आखिरकार घाटी पार कर ही ली, अब दक्षिण में आगे जाना है. जंगल में मंदिर. वा वा. भारत माता की जय. या ठिकाणी एक बोर्ड आपण पाहू शकतो. हा सह्याद्री टायगर रिझर्व असं इथं, हे म्हणजे सह्याद्री व्याघ्र राखीव आहे. म्हणजे इथं सगळ्या प्राण्यांची राखीव वगैरे केली जाते आणि हे सगळं अंडर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आत हे सगळं आहे. म्हणजे वाघाचे पंजे. या ठिकाणी आपण चेकपोस्टवर आलो आहे आणि इथे सगळ्यांच्या बॅगा चेक होतात. किती काय प्लास्टिक आहे इथे चेक होणार.
चार पानी बॉटल और आते वक्त इन चेकिंग करने वालों की बोलती बंद होने वाली थी। आता आपण चेक पॉइंटच्या पुढे आलोय आणि इथून आता आपण मेन जंगल मध्ये घुसले आणि हे जंगल खूप घनदाट जंगल आहे। हा आणि अशा प्रकारे बघू शकता आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या प्रवासाला। बघा पहिल्यांदा सूचना आहे बघा, जंगल सुरक्षित ठेवा। टैलेंट। चलिए शुरू करते हैं। क्या रे? क्या रे? क्या रे? इंक्वायरी करण्यासाठी ही कसली लाईट आहे? हा जो ऋतू आहे ना, हा इथल्या वन्य प्राण्यांचा ना मीटिंग पिरियड असतो। द्यायचा आवाज पक्षाचा निघायचे का मादी पण ओरडायला लागली, सगळे नर तुमच्या वाटे आता काय बरं नाही, आता सगळी तुझ्या पार मागे का आपण पुढे आहेत ती कुठे यायचं बिबटा। या ठिकाणी आता आपल्या जरा थोड्या पायऱ्या पाहायला भेटत आहे। पायऱ्या? हा मग अयो आता फिर मग ये भी मेरी गलती है। अयो आता फिर पुढे गेल्यावर नदी आहे। अयो आता फिर तिथं आपल्याला एक मंदिर पाहायला भेटणार आहे। अरे काय करायचं तिथं? काय नाही, क्रॉस करायची, जायचं पुढे। पावायचं नाही, नाही दगड असतील, बिन पाणी नसेल, ठीक आहे। अरे कहना क्या चाहते हो? अयो आता फिर मग अरे मम्या झाड ओम कुठं गेलाय? ऐक ना, खाली बस ना, गुडघ्यावर बस। ए गावा गावलाय, गावा आलाय, गावा वाईट गावा। अरे गुडघ्यावर बस ना तिथं। इथं आता आपण थोडं पुढं आलोय आणि एक मारुतीची आणि गणपतीची असे दोन जुन्या काळातल्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटतात। सर्व टीम आली आहे आमची आणि दुसऱ्या टीमचे लोक सुद्धा आलेले आहेत। यहाँ पर आप देख सकते हैं कि यहाँ पर एक झाड़ गिर चुका है। आप इस झाड़ को ध्यान से देखिए, शायद ये एक दो महीने पहले नहीं कि 1 साल पहले गिरा होगा। और यहाँ आप देख सकते हैं कि यहाँ अलग अलग प्रकार काय लगा चांगली फॅमिली अलग अलग प्रकार के जीव जंतु आप देख सकते हैं। इसको कहते हैं ये एक प्राणी है, ये एक प्राणी है जो कि इस सीजन में मीटिंग करता है। इसको अब ये आप स्पाइडर नहीं बोल सकते, पर ये स्पाइडर की तरह ही है। हाँ चलो आगे बढ़ो। तो हम आगे बढ़ते हैं। And I'm back, girls. I will take you into wild and I will show you the deadliest creatures in the earth. मेरा नाम इलियास है, मौलाली में घर है हमारा। खुदा ना खास्ता अगर मेरे को कुछ हो गया तो हमारे अम्मी को बोल दो। And I'm back, girls. The message is clear. Only shoot us. Don't kill us. Yeah, keep your voice down. मैं आ जाऊं क्या अपनी पर? अब मैं बोलता हूं तेरे को, मिल मेरे को कई बार। भारी मिस्टेक हो गया सर, एकदम ब्लंडर हो गया। It means it is clear message for Salman Khan. इसलिए हर इन मत मारो। To use camera, not guns. सल्लू भाई आप इसको देखो। मिल मेरे को कई बार। चांगले मोठे मोठे असतात तिथे। एवढं भारी जंगल असतं।
लेट्स गो. यो यो गाइस, तर आता आम्ही खूप सारा प्रवास करून. तो मैं हूँ अमित और मैं इनके साथ आया हूँ घूमने. और मैं पागल हूँ जो इनके साथ भटक रहा हूँ. मैं पागल हूँ. वाओ गाइस, हमारे साथ कोलैब के लिए आ चुके हैं अमित भाई और बेयर ग्रिल्स. जैसे कि हम देख सकते हैं दोनों की तालमेल बहुत अच्छी बन रही है और दोनों हंसी मजाक दम दबा कर रहे हैं. पता नहीं क्या बोल रहा हूँ. और गुड न्यूज गाइस, बेयर ग्रिल्स हमारे लिए बनाने वाले हैं ग्रिल सैंडविच. और ये जंगल में सरवाइव करने वाले हैं. कई दिनों से खाना नहीं मिला हो तो नखरे नहीं कर सकते. अच्छा बोले ऐसा होता है. आपको पता है मैं आवाज निकाल सकता हूँ, एक जानवर की आवाज निकाल सकता हूँ. देखना है, उस जानवर का नाम है डुक्कर. अबे साले नहीं आता. ही गेलीच नाही बघ. गाव का हे तर दोन रस्ते पाहायला भेटतात, दोन्ही वरच चालले. वर चला. और ये आप देख सकते हैं कड़ी चढ़ाई बिना किसी सेफ्टी गियर्स के, क्योंकि ये छठ चढ़ाई है. ये देखो, इसमें आप देख सकते हैं पूरा 10 किलो का वजन लेके हम इतनी बड़ी खड़ी चढ़ाई चढ़ रहे हैं. 10 किलो है. वीडियो को पागल समझते हैं क्या भाई? हम पागल हैं, पागल. मुझे बोल लो ऐसा ऐकत जाऊ नका रे. तुम्ही कोण? छोड़ूंगा नहीं इसको मैं. या आप देख सकते हैं ऐसी जगह पर हमें सावधानी बरतनी चाहिए. अगर इस पर ज्यादा जोर दिया तो ये हमारे पैर पर गिर सकता है, नीचे लुढ़क सकता है और पीछे वाले लोगों को घायल कर सकता है. क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. इसलिए ऐसी चढ़ाई पर सावधानी बरतनी जरूरी है. ये आसान लग तो रही है पर ये मुश्किल ठहर सकती है अगर आपने सावधानी नहीं बरती थी तो. वरच दाखवाय तर. राम 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 भाई. सारे तो आज हम कर रहे हैं आधे 75 डेज चैलेंज. और ये पहला दिन है 75 डेज का. और ये तो हमारी कैसी फट रही है. साहिल की फट चुकी. हमारे 2 बंदे थे, आर्य और रौनक. वो कैसे गए पता नहीं, पर गए. असंभव है. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? अरे वो देखो, वो भिखमंगा देखो. ए भिखमंगिया, ए तेरी बस की बात नहीं. अरे हाथ बच रहा है. दर्चुमेश जरा तो स्टॉप कर. तर आपण थोडं इथे बसलो होतो आणि आता ताक पेत आहे. चीर्स. जॉकी दादा आणि फार हे ताक पिऊन पुन्हा एकदा मी खाली जाऊन वरती येऊ शकतो असं त्याला. नागेश्वर सुरग्याला पण जाऊ शकतो. आणि या ठिकाणी उतरून जाईल मी कोकणात. तिकडे येणार नाही परत. आणि इथं आपल्याला नागेश्वर सुळक्याचा रस्ता पाहायला भेटत आहे. हे आपण बोर्ड पाहू शकतो. झोपलेलीच आहे मी तिथंच आहे अजून. आपण जाऊन पण येऊ शकतो मित्रांनो. हा जाऊन पण येऊ शकतो, पण आपल्याला एवढं मोठा नाही बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण. मोठा वीडियो मोठा. मैं 2 हफ्ते हो गए वीडियो एडिट कर रहा हूँ भाई. और ये ओवर एक्टिंग की दुकान. आता आपण वरती पोहोचणार आहे.
अजून पुढं पायऱ्या आहे. आपण आता थोडं पुढं आलो आणि आमचं मोय झाले. तर आपण अर्धा गड चढलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता, तिथं जी नदी दिसत आहे तिथून ते इथपर्यंत आम्ही जंगलामधून आलो आहे. आणि इथून गड चालू होतो. आणि हे तुम्ही बघू शकता पार्थ भैया गोरपडे. नावाप्रमाणे मस्त आहे. गोरपडे चढ गोरपडे पालासारखा वरती चढत आहे. आणि तो वरती पोचलेला आहे. इथून चढल्यानंतर आता कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहे. बघू शकता मित्रांनो, आपण अशा प्रकारे वासुडाचे कातळात कोरलेला आखीव रेखीव पाय घ्या. गडाचा अवशेष वैभव. तर हा किल्ल्याचा महादरवाजा होता, पण आता ते पूर्णपणे तुटला आहे. आणि हा खाचा आहे. हे ती दरवाजा बंद करायची. आणि हे आता पण पूर्ण किल्ला वर बसलेला आहे, आपण पाहू शकतो. तो तुम्ही पाहू शकता पण पोचलेला आहे. आणि हा पूर्ण किल्ला कोण पण नाही. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटत आहे मारुतीचं मंदिर, जे खूप जुनं आहे. हे पहा, इथं हनुमानाची आरती पण लिहिलेली आहे. आपण आता आलेलो आहे. आणि काय करा, इथं तळ आहे. सगळे जण आम्हाला भेटलेले आहे. सुमेश ही तर आमच्या मग काय सुमेश शेरायला आपलं ब्लॉगर. या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला भेटत आहे. एक इकडे आणि इथे आहे. आपण आता बाबूकड्याकडे निघालेलो आहोत. आणि हे माझ्या मुलाचे सगळे मित्र. हा रौनक, हमारे 2 बंदे थे, आर्य और रौनक. वो कैसे गए पता नहीं, पर गए. झोला लेके चल पड़ेंगे जी. आमची सर्व टीम निघालेली आहे बाबूकड्याकडे. आणि हा आमचा सुमेश, हे आमचं बाळ. अरे बच्चा है मेरा घुंगरू बाबू. जलवा है हमारा. आपण आता वासोटा किल्ल्यावरील बाबूकडावर आलेलो आहे. आणि हा बाबूकडा आपण पाहू शकतो, अतिशय उंच असणारा, साधारण 3 ते 3.5 फूट उंची समुद्रसपाटीपासून या बाबूकड्याची आहे. आणि आम्ही लांबून आता बाबूकडा आपण बघणार आहोत. आणि या बाबूकड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथं जर आपण एकदा बोललो 7 वेळा आवाज हा इको साऊंडमध्ये परत येतो. तर आता आपण सर्वजण एकदाच म्हणणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि शांत थांबणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय.
क्लिअर येणार. जय श्रीराम. जय जय श्रीराम. कसं आले चला एकदा म्हणा अजून. परत एकदा जय श्रीराम. हा परफेक्ट आला. म्हणा लवकर पडदेशी. अरे 3-4 जण म्हणून देऊ इथं आणि फक्त ट्यून बिऊन नाही फक्त सागर पटकेस. 3, 2, 1. सागर दी वक्ती लेंदी. मेरा फोटो गोरपडी कुठे गोरपडी. तर नमस्कार मित्रांनो, आपण ज्यांच्यासोबत आहोत ते आहेत आता घोरपडे बंधू, ज्यांनी सिंहगडाच्या वेळेला खूप मोठं कार्य घडवून आणलं होतं. तानाजी मालुसरांच्या मोहिमेमध्ये हेच ते घोरपडे, ज्यांनी रोप लावून पुढच्या काही मावळ्यांना ते सगळं कार्य सोपं करून दिलं होतं. पण एक सेकंड, हे गोरपडे ते गोरपडे नाहीयेत, हे वेगळे गोरपडे आहेत. ह्यांना आम्ही स्पेशली इंग्लंड मधून इम्पोर्ट केलेला आहे. गोर असं केल्यावर कळेल खरं. जरी मानसपुत्र असले पण शेवटी वंश कुळे तेच आहेत. आजही त्यांनी त्या घोरपडीच्या वेगानेच हा गड सर केला आहे. त्यांच्यासाठी आपण एकदा धन्यवाद. ये बात मला आलंच नाही. सो गाइज, अब हम वहाँ से आ चुके हैं. आप नोटिस कर रहे होंगे कि मेरी आवाज़ दब चुकी है, क्योंकि वहाँ पे चिल्ला चिल्ला के मेरी आवाज़ दब चुकी है. मैं पता नहीं हिंदी में क्यों बात कर रहा हूँ. मराठी बोलूँ ना यार, कम ऑन. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. तन्मय, तुम्हाला कसं वाटतंय आता? खूप छान वाटलं, पण आता काय झालंय, खूप भूक लागलेली आहे. त्यामुळं आता रोनक माझं वजन कमी करणार आहे, कारण त्याचं पहिल्यापासून मोठं आहे खूप मन. या जो की आज आ रही है. गाइज, सीन को कट कर देना. मी मला इंट्रोड्यूस करायचं विसरलो. माझं नाव सुजल राजेश वसावे. मी सुमेशचा प्रिय मित्र. मी सुमेशच्या क्लासमध्ये आहे आणि मी त्याचा आता गोप्रो घेतलेला आहे. आणि आपण इथं बघू शकता सगळे लोक इथं जमा झालेले आहेत. आणि मी सुमेशचा कॅमेरा वापरत आहे, त्याच्यात स्टोरेज बेन कारण बोलत आहे. पर मजा येते. सुमेश, इसको कट कर देना. नहीं करूँगा. नमस्कार. पुणे कंटाळाय. हा, पुणे कंटाळाय. लोणंद. हा, सगळं इथंच आहे. हा, मी कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर आहे. आम्ही बारामतीच ना आले. तुम्ही सगळे आले का? बाय. आपण बघू शकतो या प्रकारे आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. त्यांना आपण कमेंट करू. आज बहुत भूख लगी मेरे को, अब मैं खाएगा, बहुत खाएगा. क्या है? मटकी है, इसलिए तो खाएगा ना, बहुत पसंद. म्हणजे 3 चपात्या ते दिलेत आरामात. पण 3 खाऊ शकतो. वेद्या, युअर 3 चपाती इन डेंजर. कम वेद, तुमचे 3 चपात्या डेंजर मध्ये आहेत. पारच संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. इसको कट कर देना, इसको कट कर देना, इसको कट कर देना. हाँ शेठ जी, करता हूँ कट. कट कर करके थक गया हूँ. अरे कट कर करके इतनी कटकट हो गई है दिमाग में कि क्या बताऊँ. पोटभर जेवण करा बरं का. पोटभर करा. चपातीवर लागली तर सांगा. नाही चपातीवर लागली सांगा. कसं आहे जेवण? कसं लागतंय? खाल्लीच नाही. तरी पण भारी. एक नंबर. आम्ही आज जेवण करत आहे. तुम्हाला थोड्या क्षणात आम्ही भेटू.
इमोशन आपल्या डोळ्यात दिसतं मित्र. बोला बोला, झालं काय होतं? डोळ्यात पाणी आलं दिसतं ना आपल्याला. झालं काय होतं? आनंद अश्रू शकता नाही. काय झालं होतं आर्य? अरे एवढा वेळ नसतो ऑडियन्स कडे बघायला, एवढा वेळ ऑडियन्स बघत नाही. ऑडियन्स पुढे करते नाही तर व्हिडिओ एवढा वेळ बघत नाही ऑडियन्स. त्याच्यामध्ये पाहिजे की नाही बोलू शकतो. डेअरिंग आहे का नाही आर्य? अरे त्याला सुचत नाही काय तो म्हणते नाव पण घ्यावं लागेल ना. अयो पाहिजे की जाऊन दे. आपण आपला टाइम न घालवता आपण नकाल वीडियो नको काढायला, आपण नंतर. आर्य इतना रोस्ट हो चुका है कि इसके लिए मीम भी डालने की जरूरत नहीं, क्योंकि चारों तरफ से सब उसको रोस्ट ही कर रही है. आणि माझी चेष्टा करतोय म्हणे. बाईस डायलॉग. चेष्टा करायला काय जागा बी असते का नाही म्हणे. जीव महाग झाला हे काय याला म्हटलं होता. कसं तरी वर येत जीव जड झाला, जीव जड झालाय मला. जीव जड झालाय म्हणजे जीव जड झालाय. रडू नको. आपल्या जीव जास्त झालं होतं भावाला. तुम्ही आर्य कोण लागतं? तुम्ही आर्यचे कोण लागतं? आम्ही आर्यचे आता मोय 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 आर्य का हो गया मोय मोय. आपला नागेश्वर कडा, नागेश्वर कडा म्हणून आहे. तिथून आपल्याला नागेश्वर चं जे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे किंवा नागेश्वर सुळका, तो त्या कड्यावरून आपल्याला दिसतो. तिकडे आपण निघालो. अशा प्रकारे आपण बघू शकता लिंबू सरबत विकायसाठी पण एवढे लहान लहान पोरं लिंबू सरबत विकायसाठी एवढ्या वरती आलेत. सुमेश किती फीटवर आहे गड तुमच्या अंदाजे? अबो बिलो सी लेवल. बिलो सी लेवल. बिलो सी लेवल. पण आता ओके आपण बघू शकतो किती कष्ट करून एवढं सगळं वजन घेऊन ते वरती आलेले आहेत. पर तरी आमच्या एका मित्राने ते लिंबू पाणी घेतलं सुद्धा, त्याला टेस्ट केलं आणि ते टेस्ट केल्यानंतर त्याची टेस्टी गेली. त्याला पैसे माघारी घेतले आणि ते देऊन टाकले परत. तुम्ही बघू शकता आता आपण आता पोचलो आहे. आता आम्ही बाकीच्यांसाठी वेट करतोय. आणि हे जे आहे पलीकडचं हे धान्याचं कोठार, हे सर धान्याचं कोठार आहे. धान्य इथं जमा करून पडले. आता महादेवाचं मंदिर आहे. आपण जेवढा आलो का नाही आपण सीन दृश्य म्हणजे आता याला माची म्हणतात. त्यामुळे तुम्हाला राजगडावर जायला लागेल. राजगडावर आपण अतिशय उत्कृष्ट अशी माची बघायला मिळते. त्याचबरोबर प्रतापगडावरही आहे, रायगडावर आहे. प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला माची ही पाहायला मिळते. आणि हा टेहळणी बुरुज आहे. इसके बाद हम पूरा किला एक्सप्लोर कर चुके थे और वापसी के लिए निकल गए थे. वासोटा किल्ल्यावर अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळं वासोटा किल्ल्यावर चांगली गर्दी होते. आम्ही आता गड उतार होत आहोत.
नाइस। याला म्हणतात जंगल, घनदाट जंगल, जिकडे तिकडे झाडीच झाडी। आता आपल्याला वाघ दिसणार आहे समोर, तिकडे बघा। नाही दिसला, मग मला बघा। कैसा लगा मेरा मजाक? यही है वो लोग, ये है वो शख्स। हा सुमेशच्या मित्राचं नाव काय रे? पारस। पारस। लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होतं। जडा हे बघा सगळे आता आराम करत आहेत। आम्ही आता 65 किल्ला पूर्ण केला आहे आणि आता खाली तळात आलो आहे। अजून आम्हाला 1 किलोमीटर चालायचं आहे, तरी पण खाली आल्यामुळं असं वाटतंय की आता आलो आहे। काही मंडळी अजून यायची आहेत। झाली का झोप पारस? झाली। ओकेच। तर तुम्ही बघू शकता इथं एक झरा लागलेला आहे आणि या झऱ्यामध्ये एकदम स्वच्छ पाणी आहे आणि तुम्ही बघू शकता हे पाणी पिण्यायोग्य आहे। एकदम फिल्टर नॅचरल फिल्टर म्हणावा असा फिल्टर पण ह्याच्या समोर कमी। कंपनीचं नाव आहे। आता सध्या तरी उन्हाळ्यामध्ये हा धबधबा बंद पडलेला आहे, तरीही पाणी इथं येत राहतं आणि एकदम स्वच्छ पाणी, एकदम काचेसारखं स्वच्छ पाणी आहे। आणि इथं बघू शकता पाणी भरतंय। सुमेशला विचारा, सुमेश पाण्याची टेस्ट कशी आहे? सेम आरो वाटर कैट देता है सबसे शुद्ध पानी। एकदम स्वच्छ असं पाणी तुम्ही बघू शकता। हे जे 2 किडे दिसत आहेत, या किड्यांची माहिती म्हणजे हे किडे पाणी स्वच्छ करतात। तर ओम बोला, बरं आहे का बरा? बंद जास्तच आहे तिथे जेवढे। कारण काय होतंय, ही जी प्लॅस्टिक ही घेऊन जातात ना चॉकलेट खाऊन, आम्ही चॉकलेट देत नाही। हे काय ही चॉकलेटची 4 बाटल्या भरलेल्या आहेत अशा, त्यासाठी तरी लोक भांडून नेतात। नाही आम्ही अशा 4 बाटल्या भरून आणल्या। नका देत जाऊ बरं का दादा, नका देत जाऊ। आणि हे खात्यात चॉकलेट तिथेच फेकतात। ते आमच्या पोरांनी जाता जाता गोळा करून आले, असे 4-5 बाटल्या भरले। तर आम्ही ती चॉकलेट देत नाही। तुम्ही कुठल्याही साहेबाला सांगा, काही करा, बरोबर आहे। तुम्हाला काय देऊ आम्ही काउंट सांगा नाही। हे काय आणलं एवढं सगळं झालं, त्यांना दिसतंय या पिशवीत आहे। आपल्याला नाही त्यांना माहिती आहे। आम्ही तुला बघायला हे आमची प्रॅक्टिसच आहे, आम्ही नेहमी करत असतो। आणि तुमचं पण चांगलं आहे, तुमचं पण अभिनंदन। ही बारक पोरग बघ। चला आता निघा। मित्रांनो, आपण जेव्हा वासोट्याला येतो त्यावेळेला आपण आज बघा जलाशय आहे, जलाशय आपण बोटीतून पार केल्यानंतर लगेचच आपल्याला गड समोर ठेवता उजव्या हाताने। आपण जर थोडं पुढे आलो तरी ते आपल्याला काही विरगळे बघायला भेटतात। तर युद्धप्रसंगातील या विरगळे आहे, आपण बघू शकता। खूप छान असं कोरीव काम। विरगळींचं समूह इथं आपल्याला बघायला भेटतं आणि छान प्रकारे त्यांचं संवर्धन इथे करून एकत्र रचल्या त्या आपण बघू शकतात। तर आता आपण किल्ल्याच्या खाली आलो आहे, तिकडं मागं किल्ला आहे आणि इथून चालत चालत परत आपल्या बोटपाशी आपण परत आलेलो आहे। आणि सगळेजण बोटमध्ये आता बसणार आहे, काही बसलेले आहेत आणि बाकीचे मागं आहे।
शेंबडी मठाच्या जवळ इथं आपल्याला खूप नव्याने स्कुबा डायव्हिंग हे सुरू होत आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या या भागामध्ये स्कुबा डायव्हिंग सुरू होणे ही फार महत्त्वाची आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण या भागात सुद्धा अशा पद्धतीचं एक चांगल्या गोष्टी म्हणजे स्कुबा डायव्हिंग आपल्याला माहिती आहे की जमिनीच्या आतमध्ये जाऊन तो सगळा भाग आपल्याला पाहता येतो. आणि समोर आपल्याला जे दिसतं आहे की शेंबडी मठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी असणारे महाराज किंवा त्या ठिकाणी असणारे महाराज त्या मंदिरामधील असणारी नीरव शांतता आणि तिथं केली जाणारी आत्मशुद्धी हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वाव, बोटी आहेत ना त्या. आपण आता इथं मोनावळे या ठिकाणी आलो आहोत, तालुका जावळी येथे. आता मुलांनी छान स्कुबा ड्राईव्ह करून आता इथं पार्किंग केलेलं आहे. सतत पडत चाललेला आहे. छान इमॅजिन केलेलं आहे त्यांनी की आम्ही गेलो आहोत छान 2 सफर अशा करून परत हे रिटर्न इथं आलेले आहेत. आणि असं स्वप्नात त्यांचं असं स्वप्नात रणजित त्यांनी केलेलं आहे की जेव्हा आम्ही जोडीने येऊ यांना बोलतानाही लाज वाटत नाहीये. इग्नोर दिस बोलतानाही लाज वाटत नाहीये. एकदम मस्तपणे बोलतात, निवांतपणे. यांना काहीच वाटतच नाही, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि हा जोडीने येणार आहे नंतर नेक्स्ट टाइम. झाला पडला तुझ्या अंगावर. जलवा है हमारा. काय मारतोय पडते कसं आहे स्वतः करते मी जोरात करणार, माझ्या दादाच गेम आहे. गाइस यार तुम देख सकते हो, ये है मेरी वॉचेस. और ये बंदा स्कूबा डाइविंग करने गया पर ऊपर फ्लोट हो गया इसकी. नहीं मैं तसलं काय नहीं. और आप कुछ कहना चाहेंगे बियर ग्रिल्स? मैं यहाँ पर आया हूँ, मुझे ये बोट चाहिए थी इसलिए मैं इसको खरीदने आया हूँ. मैं यहाँ आप देख सकते हैं यहाँ पर इतने लग्जरियस बोट है. मैं यहाँ पर 4 बोट है. मैं उसमें से 2 लेने वाला हूँ अपने नेक्स्ट मिशन के लिए. नेक्स्ट मिशन में करने वाला हूँ यहाँ पर वासुटा में. और यहाँ पर मैं करने वाला हूँ सर्वाइवल. वो होगा फाइनल सर्वाइवल इन वासुटा. वाह. और वहाँ ये अगला डिस्कवरी पर एपिसोड जो आने वाला है वो बहुत रोमांचक होगा, इसलिए बने रहो. आइए देखते हैं, मजा आएगा. बोलो गाइस ये देखो बनाना बोट. और ये देखो गाइस ये बहुत सारे बोट है. गाड़ी क्यों? गाइस देखो कितने सारे बोट है. उधर जेट स्की चला रहा है. यस गाइस. वाओ दिसायचं काय? और वो बंदा गया है टिंगे टिंगे करके. तो गाइस कैसे हो आप लोग? पीछे देख सकते हैं MTDC यहाँ पर नया खुल चुका है, महाराष्ट्र टूरिज्म डेवलपमेंट काउंसिल. यस. और यहाँ पर खुल चुका है एक पार्क जिसमें हम खेल सकते हैं स्कूबा डाइविंग. यहाँ जो भी स्पॉट आपको दिख रहे हैं जेट स्कीइंग वाले खेल सकते हैं. वहाँ पर बनाना राइड आप देख सकते हो वैसे, और लाइफ जैकेट भी देख सकते हो. बहुत सारे लगे हुए हैं. तो ये सब कुछ यहाँ मिल जाएगा. और आपको वो याच दिख रही है, अरे याच दिखाओ. हाँ कैमरामैन, ये वो याच दिखाओ. हाँ बहुत छोटी दिख रही है. तो वो व्हाइट याच और वो ये ग्रे याच, वो दोनों की याच मैंने खरीद लिए हैं. और मैं ये नेक्स्ट मिशन में करने वाला हूँ. स्टे विद मी एंड बी वाइल्ड विद बैकग्राउंड. देखिएगा, जब बारिश होती है तो यहाँ पर पानी आता है. जब ज्यादा बारिश होती है तो जाहिर है ज्यादा पानी आता है. मेरा नाम इलियास है, मौलाली में घर है हमारा. यहाँ कितना भी बड़ा तुड़ुम खान दे उसकी हाथ में आ जाती है. हमको सी खेत की मूली है, हमारी भी फट रही, बता नहीं सकता हूँ, बहुत ज्यादा ही फटे हुई है मेरी. और ये आप देख सकते हैं ये एक जेट स्की जिससे ये आदमी ड्रिफ्ट मार रहा है. ओको कसला राडा करते. हां तर मित्रांनो, आम्ही आज वासोटा किल्ल्यावर गेलो होतो. आणि वासोटा हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे जंगल ट्रेकसाठी. आणि या ट्रेकमध्ये जात असताना आपल्याला सुरुवातीलाच आपल्या ज्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत किंवा ते आपल्याला सांगावं लागतं आम्ही किती नेलं आहे. आणि आम्ही हे बघा या एवढ्या बाटल्या
त्यांना आम्ही असं पद्धतीने दाबून किंवा आणि त्याच्यामध्ये आणखीन आमच्या मुलांनी जे काही लोकांनी चॉकलेट खाऊन फेकलेलं होतं, हे चॉकलेट खाऊन फेकलेले रॅपर्स हे सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत. अशा पद्धतीच्या एक 5-6 बाटल्या या सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या ट्रेकमधल्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी जमा केल्या. आणि अशा पद्धतीने कचरा हा आपण कुठल्याही गडावर गेल्यानंतर न टाकता तो आपल्यासोबत आणावा. चॉकलेट खाऊन तिथंच फेकून देणे हे आपल्या आणि पर्यावरणासाठी अयोग्य गोष्ट आहे. तर ती सांभाळा. आमच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचे करणं हे वाईट आहे. ही गोष्ट घाणेरडी आहे. पर्यावरणाचं रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. असंच आपण पर्यावरणाचं रक्षण करा. आणि मी या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. ओके बाय. मग आम्ही आमचे बॅग ठेवून पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलो. यार ते पापा को आता क्या? पापा को आता क्या? पापा जा रहे अंदर. पापा को आता क्या बोना? तुला येतं का रे बोधा दादूस? मंगल मूर्ती. तर मित्रांनो, आता आपण परत निघालेलो आहे आणि सर्व या ठिकाणी गाडीत आलेले आहेत. आता सगळ्यांना कसं वाटलं आता आम्ही विचारणार आहे. खूप मस्त वाटलं. छान वाटलं. एक नंबर. असं चांगल्या ट्रेकिंगची नवीन ट्रिप करायची. जरा भेटली. एक नंबर. काय कसं होतं? सुंदर असा, रोमांचक, अविश्वसनीय असा प्रवास झालेला आहे. एकदम आम्हाला मजा आलेली आहे प्रवासामध्ये. एक नंबर प्रवास आहे. ओके, 5 स्टार रेटिंग. एक नंबर प्रवास झाला आमचा. सुखरूप झाला. आणि आमच्या गाईड्सनी खूप चांगली मदत केली. आणि तुमचे पप्पा कमल सिंग छत्री यांचा खूप आम्हाला सपोर्ट मिळाला. त्यामुळे ही ट्रिप खूप मजेदार झाली. एक नंबर 5 स्टार रेटिंग. आम्हाला या ट्रिप मध्ये येऊन खूप आनंद झाला. एक नंबर होता. मला आवडेल परत असं यायला. एक नंबर होता. धन्यवाद. 10 out of 10. बस मध्ये एक नंबर होतं. खूप सारं मोटिवेशन भेटलं. आता अजूनच असे अनेक ट्रेक करण्याचं आम्हाला प्रोत्साहन भेटलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार रसिक मित्रांनो, केकी विथ ट्रॅक ब्लॉग याच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण हा ट्रॅक संपवतोय. ट्रॅक खूप सुंदर होता. वासोट्याचा ट्रॅक आपण केला. त्याच्यामध्ये स्विमिंग, बोटिंग, ट्रॅक उत्तम धमाल झाली. काल रात्री आम्ही कॅम्पिंग केली. सो अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबून टिंगटॉंग असा आवाज येईल तुम्हाला. कट करा. जर आपल्याला जर असे नवीन ट्रॅक जॉईन करायचे असेल तर पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल तर तिथे जाऊन आपण बघू शकतात अपकमिंग ट्रॅक्स. सो नक्की जॉईन करा. धमाल, मस्ती सगळंच काही आपल्याला भेटेल. मिक्स बॅच असते. अनुभूती, प्रचिती आणि खूप काही सगळं तुम्हाला एकत्र मिळेल. सो नक्की भेटू परत. बाय बाय. टेक केअर. सी यू. लव यू.
असं आपण परत निघालेलो आहोत. वासोटा ट्रेक हा खूप सुंदर होता. सगळ्यांनी खूप मजा केली. नंतर आल्यानंतर आम्ही स्विमिंग पण केली तिकडे पाण्यामध्ये आणि मॅगी खाऊन आता आम्ही परत चाललेलो आहे. भजी खाल्ली मॅगी. हां भजीच्या नावाखाली मॅगी चालली. गंडावला भाई गंडावला. ठीक आहे समाधान. भजी देणार म्हणले आणि धन्यवाद. गरम गरम. मित्रांनो अशा प्रकारे ऑर्गनायझर पार्टिसिपेटला गंडवतात. भजी सांगून मॅगी देतात. सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. तर आता या प्रकारे आपण व्हिडिओ संपवत आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.